कोजागिरी होती, 3 कॉलेजच्या अवलादी कोठरी पेल्या, फुल टाईट झाल्या कोजागिरीला. लोक दूध पेते ते क्वार्टर पेले, टाईट झाले आणि रस्त्याने निघली. एकाच गाडी होती गजन आणि त्यांना लघवीला लागली. त्यांनी रस्त्याच्या कडेला गाडी लावली, लघवीला गेलं. चैन खुलली, त्याला विहीर दिसली खाली, विहीर. आणि पौर्णिमा होती, चंद्र विहिरीत दिसला त्याला. तो म्हणला चंद्र विहिरीत पडला म्हणला. चंद्र विहिरीत पडला म्हणला, काय करणार. तो आटला होता. कॉमर्सवाला आला आणि म्हणला चंद्र काढलाच पाहिजे, मग आपल्या जगण्याला काय माहिती. सायन्सवाला गेला आणि बादलीन द्वारखांड घेऊन आला. प्रयोगाशिवाय विज्ञान नाही म्हणा. त्यांनी बादली सोडली, विहिरीत टाईट व्हायला होते. बादली पाण्यानं भरल्यामुळं जड झाली. त्यांनी वर ओढली, ती कुठली कपारीत. त्यांनी न्याट लावून ओढली आणि ताटकन द्वारखांड तुटलं. उतानं पडले माग. मग एक पडल्या पडल्या म्हणला, एका रट्यात वर गेला. लई क्वालिटी आहेत भाऊ. 2 भोंगळे दारुडे रस्त्यानं आले. भोंगळे पुरा मोकळा, एकानं लंगोट लावून होता आणि एक मोकळाच होता. पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही. आणि तो लंगोट लावेल त्याला काय म्हणतो माहिती का, अरे का मोकळा हिंडा तो, ही घे लंगोटी, जाईल मोकळे दोन्ही बी. नाही कठीण. 2 दारुडे डुलत आले, त्यातला एक दारुडे म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली. म्हणला तू होऊ शकत नाही. म्हणला का, मी जर राजीनामाच देईल नाही. आता काय बोलता काय. सावत्रा देवीदास साहेब कडलेले यांच्या अभिष्टचिंतनाला पहिला संकल्प आपल्याला आपलं म्हणा. आजच्या कीर्तनातला सगळ्यात मोठा संदेश आहे. मोबाईल वापरणारी मंडळी ध्यानात ठेवा, मोबाईलचा वापर कमी करा. गरज म्हणून वापरा, आवड म्हणून वापरू नका. भरमिष्ट होतील लोक अजून 5-6 वर्षानं. बायका मिळालं, नोकरी मिळालं, काळलंय अवघड आहे. हे इंदुरीकडचं कीर्तन आहे महाराज. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी येईन, आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल, वेळ आली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजानं पैसे देईल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लय लोट होणार नाही. निम्मे बाप मोकळे केले पोरीने. आम्ही एका वर्गात होतो नाही, कोण फडफडले. कोणा प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही, काय नाही, भंगार नाही. तो पोरगी 12वीला आणि पोरगा उंड्याच्या हाताखाली. हे प्रेम आहे. दिल दिया ईड भी देंगे, काय ईड देंगे. त्याला मेंटेनन्स नाही, क्वालिटी नाही, काय नाही, काय नाही. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो, त्यातलं कोणतं वाक्य खोटं ठरलं सांगा. आणि आत्ता सांगून ठेवतो, देवीदास कडलेलींच्या अभिष्टचिंतनाला 2 वर्षात 5 गोष्टी घडणार आहेत. नाही घडल्या ना, आपल्याला दिसेल तिथं आणा. मागच्या खोट्या ठरल्या का नाही. आता 2 सांगू, 2च वर्षात 5 घडणार आहेत. 1, 2 वर्षानं घरात माणसंच राहणार नाहीत. का, प्रत्येक माणसाला एकच मुलगा आहे आणि एकच मुलगी आहे. मुलगी नवऱ्याच्या घरी आहे, पोरगा बाहेर आहे, घरात माणसं कुठे. 6 खोल्या बांधून ठुल्या, पाणी द्यायला माणूस नाही. म्हातारी आजारी पडली तर म्हातारा दवाखान्यात नेतो, म्हातारी आजारी पडली तर म्हातारा बादलीनं पाणी आणतो. माणसं कुठे. पोरग सर्व्हिसला असले त्याला घरी, आणि त्याच्या मागं व्यापा आहेत तेवढे. सासऱ्याची बायपास आहे, लहानी मेवणी परीक्षेला गेली ती अजून येईन, मग का निकाल घेऊन येते का, लय अडचणी त्याच्यात. आई बापा पाहायला वेळ नाही. आणि खरे देवाच्या लोक पाया पडायला तयार नाही. आणि मग त्या आईबापांना पश्चाताप आहे. अशी 50% म्हातारी माणसं घरात पश्चातापात आहे. काय मध्ये तुमचं पैसे आहेत, पण बँकेत काढून द्यायपर्यंत गेलं पाहिजे ना. त्याला 100 रुपये काढायचे, कोणी त्याला भरून द्यायना ना.
स्लिप तर भरून दिली पाहिजे. म्हाताऱ्या माणसांकडे पाहण्याचा ह्या 2-4 वर्षातला दृष्टिकोन पूर्ण लोकांचा बदलला आहे. महाराज, माणसांची प्रवृत्ती इतकी खाली गेली. मुलीला मुलगा पाहुणा आला, पसंती झाली. त्या मुलीच्या बापाला म्हणलं तुमचं फायनल झालं ना हो. तो काय म्हणणं माहिती आहे का, घर चांगलं आहे हो, पण त्याला 3 भाऊ आहे हो. मुलगी एकाला द्यायची का तिघांना द्यायची? एकाला. पण मुलाला जास्त भाऊ नसावात इतके विचार खाली आलेत का नाही बोला. जुनी माणसं म्हणायची अरे कौलाचं घर आहे, दारात 100 म्हशी आहेत, दारात लक्ष्मी आहे, पोरगी देऊन टाका. 10 वर्षापूर्वी मुलगी जर गरीब असेल भोळी तर मुलीची आई म्हणायची बाई एकत्रपणात तुही पोरगी 12वीला गेली, लग्न करून घे, वायलेच्या भानगडीत पडू नको, तू आहे भोळी, दिवस काढून घे, जगाच्या लाजकाज निघून जातील. काय सुंदर सल्ला होता आईचा. आता आई या 2-4 वर्षापासून सांगते एखादा महिना पाय, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, कोणचं 1 नाही 2 नाही, आपण पाहुण्याला टपरी टाकून देऊ. आता काय बोलायचं मला, फार घरांचं वाटोळं करून टाकलं. आणि मुलीचं वाटोळं तिची आईच करते, ध्यानात ठेवा. लई खोड. पुरीचा फोन आला, चालली थोबाडवाशी, तुला काम नाही का काही दुसरं? जर आजपासून पुरीच्या घरी डोकं लावलं, तू कशावय लिहून घे, पुढची दिवाळी खात नाही तू. अहो ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, चांगलं होईल नाही तर वाईट होईल. आणि काही माणसांचं महाराज गरीबाच्या मुली घरात दिल्या, आज त्या स्लॅबमध्ये येत येताना आपण तो महाराज झोपडीमध्ये 4 म्हशी पाळणारी माणसं आज बंगल्या पुढं कोब्याच्या कॉन्क्रीटवर म्हशी बांधतात. काय घडू शकतं त्याच्यात? नाही. आता आपण लहान होतो तर आपल्या म्हशी कुठं राहायच्या, गाया कुठं राहायच्या, वटेच्या खाली गाळात. आज कुठं आहेत? फॅन आहेत, म्हशीला फॅन. महाराज प्रारब्ध आहे, काळ बदलतो. तुम्ही फक्त आहे त्या काळाशी समरूप व्हा. नुसतं चांगलंच पाहिजे म्हणलं कसं मिळेल? घरात माणसं राहणार नाहीत. 1, 2 हे 10वे बिवे बंद होणार. आता 10व्याचं आता पॅकेज निघणार बामणाला. पॅकेज लग्नाचं काय निघतंय आता? पॅकेज. तसं 10व्याचं पॅकेज निघणार बामणाला. कावळाही तू चाल, भातही तूच शिजव आणि चप्पी तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठेवलंय त्याचा कर. नाही, बंद होणार हे सगळं. माणुसकीच संपली. भाऊबंद राहिले नाही. वाडा उलातला. माणसं कुठे? चांगल्या चांगल्या माणसाने बापाच्या दाव्याचे नाहीचे पैसे बुडवले. बाबाचं सुद्धा प्रवचन संपले, बा कीर्तन करायला सुद्धा पैसे मागायचे लय पंच येत. माणसं पसायदान इथून निघून बाबाला टाकला खाटा पैसे. बरं पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे का नाही? मग त्या बाबाला एक जण म्हणतो तुम्हाला कोणी फोन केला छायला? तो म्हणला मी बळच आलो का काय? मग तो बाबालाही हुशार. बाबा हुशारच राहत.